तो नमस्कार दोस्तों। तो चलो बिना देर किए आज के वीडियो को शुरू करते हैं। देखिए, मैंने कहा था कि मैं व्याकरण पर जल्दी से जल्द वीडियो बनाऊंगा और जो सभी टॉपिक हमको प्रश्न पत्रिका में जो प्रश्न पूछे जाते हैं उस पर भी मैं वीडियो बनाने वाला था, लेकिन मैं क्या किया कि मैंने जो प्रीवियस ईयर के पेपर है, पिछले वर्ष के प्रश्न जो क्वेश्चन पेपर है वो मैंने देखे तो मुझे क्या लगा कि मैं जो प्रीवियस ईयर के क्वेश्चन पेपर है उस पर एक वीडियो बनाऊंगा। मतलब पेपर कैसे लिखे, पेपर लिखते वक्त कौन सी जो गलतियाँ है वो हमको नहीं करनी चाहिए, इस पर मैं वीडियो बनाने की सोच रहा हूँ। क्योंकि अब तो हमारे पास वक्त बहुत कम है, तो मैंने ये सोचा है कि जो मार्किंग वर्ष के प्रश्न पत्रिका है उस पर मैंने एक वीडियो बनाऊंगा। उसमें से मैं आपको जो महत्वपूर्ण प्रश्न है वो दूंगा और पेपर लिखते समय कौन सी गलतियाँ नहीं करनी चाहिए वो बताऊंगा। तो मैं जल्द से जल्द वीडियो बनाऊंगा। तो तब तक आज की इस वीडियो में हम व्याकरण विभाग देखने वाले हैं। आता बघा, व्याकरण जो विभाग है तो तुम्हाला 14 मार्काला है। यह दस्तावेज विशेष रूप से बोर्ड परीक्षा 2024 के लिए तैयार किया गया है। ओके, जे दिए गए सभी विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण हा असा विषय आहे। यामध्ये मी पुस्तकातली उदाहरणं दिलेली नाहीत, मी बेसिक उदाहरणं दिली। तुम्हाला जर बेसिक समजलं तर तुम्ही पुस्तकातली उदाहरणंसुद्धा सोडवू शकता। त्यामुळे पहिलं बेसिक तयारी आपली चांगली असली पाहिजे। जेवढं आपलं बेसिक नॉलेज चांगलं तेवढं आपण कुठली उदाहरणं पटकन सोडवू शकतो। आणि याच्यात मी थोडक्यात दिलेलं आहे। ठीक आहे, बघा, वर्तमान काल आहे, भूतकाल आहे, भविष्यकाल आहे। उदाहरण साठी मी ते लिहिले, राम स्कूल जाता है। आता जाता है म्हणजे वर्तमान काल। ठीक है, राम स्कूल गया क्रिया झालेली आहे, वो क्रिया जो है वो हो गई है, इसलिए भूतकाल यहाँ पे आएगा। राम स्कूल जाएगा, जाण्याची क्रिया झालेली नाही, तो जाणार आहे याची शक्यता आहे। म्हणजे राम स्कूल जाएगा, मैं आऊँगा, मैं खाऊंगा, मैं सोऊंगा, ये जो है तर अजून ती क्रिया पूर्ण झाली नाही, ती होण्याची शक्यता आहे। तो मग तो काय, भविष्यकाल। तर काल परिवर्तन पण तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं। त्याचं बघा, राम खाना खाता है, ह्याचा आपल्याला भूतकाल करायचा असेल तर राम ने खाना खाया, असं पाहिजे। टाइपिंग मिस्टेक आहे। तो देखो, भूतकाल से हमें भविष्यकाल करना है, तो भूतकाल का वाक्य क्या है, सीमा बाजार गई, तो सीमा बाजार जाएगी, ये भविष्यकाल होगा। ये बेसिक है, हे बेसिक आहे सर्व। ठीक आहे, काळ म्हणजे काय, ती एखादी क्रिया होणार आहे किंवा एखादी क्रिया झाली याचा आपल्याला बोलतो, तो म्हणजे काय असतो। इथे मी तुम्हाला बेसिक उदाहरणं दिली आहेत, कारण बेसिकपासून तुम्ही सुरू केलं तरच तुम्हाला पाठ्यपुस्तकातली उदाहरणं व्यवस्थित नीटनेटकी सोडवता येणार आहेत। काही टेन्शन घेऊ नका। व्याकरणच विभाग जो आहे तो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा असतो। तो कुठल्याही भाषा असू दे तिथला महत्त्वाचा पार्ट व्याकरण आहे। ग्रामर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट। ओके, ग्रामर हा कुठल्याही भाषेचा, व्याकरण कुठली भाषा असू दे, हिंदी, संस्कृत, मराठी, इंग्रजी, या भाषेचा पाया काय, ग्रामर आहे। जर तुमचं ग्रामर चांगलं, कोणतीही भाषा तुम्ही आपोआपच शिकू शकता किंवा ती तुम्हाला येते। त्यामुळे तुम्ही कुठल्याही विषयाची तयारी करताना पहिलं ग्रामर, बोर्ड परीक्षेची तयारी करताय किंवा काही तत्सम, तर पहिलं ग्रामरच त्या भाषेचं नीट करून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला तिथे पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची चान्सेस असतातच आणि मिळतातसुद्धा। आता पुढे बघा, संधीसुद्धा आहे। संधी के मुख्य प्रकार स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। आता रामेश्वर याची फोड कशी केली बघा, राम अधिक ईश्वर। विद्यालय याची फोड कशी केली, विद्या अधिक आलय। निशुल्क ची फोड शुल्क। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला वाक्यभेद आहेत। वाक्यभेदमध्ये बघा, रचना के आधार पर मी तुम्हाला परत एकदा सांगतो, हे तुम्हाला बेसिक दिलं आहे मी, पाठ्यपुस्तकातली उदाहरणं मी दिली नाही आहेत। जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्ही पाठ्यपुस्तकातली उदाहरणं अशी म्हणजे सहज सोडवू शकता।
तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. बघा 5वीला आपल्याला टेन्स होते इंग्लिश, तेव्हा आपण काय करायचो, बेसिक उदाहरणं, अगदी सोपी उदाहरणं दिलेली असायची आपल्याला, कठीण उदाहरणं नसायची. मग 6वीला गेल्यावर थोडी काठिण्य पातळी वाढली, 7वीला वाढली, 8वीला वाढली. हे काय ते आधी बेसिकपासून, म्हणजे आपण सोप्यापासून कठीणाकडे गेलो आहे, कळलं. त्यामुळे आधी सोपं बेसिक शिका, मग पाठ्यपुस्तकातली उदाहरणं तुम्हाला आपोआपच सोडवता येतील. तो आगे देखिए, रचना के आधार पर इसके भेद है सरल, मिश्र, हाँ तो संयुक्त मिश्र है. भाव के आधार पर विधानवाचक, प्रश्नवाचक, आज्ञावाचक, विस्मयवाचक. आता उदाहरण के लिए तुम कहाँ जा रहे हो, आता इथे प्रश्न विचारला आहे ना, जिथे प्रश्न विचारला असतो तिथे प्रश्नवाचक असतं. वाह कितना सुंदर दृश्य आहे, विस्मयवाचक आहे, कारण का इथे आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या आहेत, उत्कंठा वगैरे, त्यासाठी उद्गारवाचक म्हणजेच विस्मयवाचक चिन्ह वापरलं जातं, म्हणजे ते वाक्य आहे. वाक्य के अवयव, वाक्य के मुख्य अवयव है कर्ता, क्रिया, कर्म. उदाहरण, राम करता है, राम आम खाता है. हे एक सोपं वाक्य आहे. त्याच्यात बघा, राम करता है, आम कर्म आहे, खाता है क्रिया आहे. आता मुहावरे पण सुद्धा आपल्याला परीक्षेला आहेत. मुहावरे, महत्त्वपूर्ण मुहावरे और अर्थ देखो, हे महत्त्वपूर्ण मुहावरे आहेत. हे बेसिक आहेत. आधी ह्याच्यातले नाक कटना, सिर पर चढना, हात पैर फुलना, हे सगळे तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातले आहेत. बाकीचे मी 2-3 बेसिक घेतले, जे कॉमन आहेत, जी आपल्या आपण म्हणजे बोलताना वापरतो. ठीक आहे. आँखों का तारा, बहुत प्रिय व्यक्ती, नाक कटना, अपमान होणं. आपण बरेच एखादा चित्रपट बघतो हिंदी, तेव्हा त्या चित्रात असलं की तुमने मेरी नाक कटवाई, मतलब काय, प्रत्यक्षात नाक कापली नसते, काय अपमान केला असं. हात पैर फुलना, घबरा जाना, सिर पर चढ़ना, अधिक लाड करना, हे जे आहेत ते महत्त्वपूर्ण मुहावरे आहेत. आता परीक्षा के लिए महत्त्वपूर्ण टिप्स देखील. पहिले काल पहचानो फिर परिवर्तन करा. म्हणजे काय जण काय करतात, आधीच परिवर्तन करतात, सूचना वगैरे नीट वाचत नाहीत, तर तसं करू नका. पहिलं काय करा, तो ओळखा आणि मग परिवर्तन करा. ठीक आहे. संधी में शब्द अलग करके समजे. संधीचे जे शब्द आहेत ना, ते तुम्हाला जर समजलं नाही तर त्याची फोड करा. आता विद्यालय, विद्या अधिक आलय असं आहे, ग्रंथालय, ग्रंथ अधिक आलय असं आहे. मग त्याची फोड करून ते तुम्ही समजून घ्या. वाक्य के भेद पहचानने के लिए अंत का चिन्ह देखो. हाँ, मुहावरे याद करते समय उनका अर्थ अवश्य समजे. आता मुहावरेचा जो अर्थ आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ह्या टिप्स आहेत. ठीक आहे. या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 14पैकी 14 मार्क्स डेफिनेटली मिळणार. तुमचे कुठलेही मार्क्स आपले जाणार नाही. तर मी काय करणार आहे, ही तुम्हाला मी उदाहरणं दिली होती, ती पाठ्यपुस्तकातली नव्हती. ओके, ही बेसिक होती. तुम्हाला जर बेसिक समजलं तर तुम्ही बोर्ड परीक्षेला सामोरे जाऊ शकता, म्हणजे पाठ्यपुस्तकातली उदाहरणं सहज सोडवू शकता. मग आता मी काय करणार आहे, मी अगला वीडियो जो है, अगला वीडियो बाद इसके बाद में जो वीडियो बनाने वाला हूँ वो मैं मागिल वर्ष की जो प्रश्न पत्रिका है उस पर बनाने वाला, मतलब पेपर डिस्कशन, पेपर में कौन सा प्रश्न आया तो इसका उत्तर कैसे लिखें, इस पर मैं वीडियो बनाने वाला हूँ. तो आपको क्या करना है, मैं जब वो वीडियो बनाऊँगा ना तब आपको जो मतलब मैं ग्रामर के जो महत्वपूर्ण भाग है वो समझाने वाला हूँ. मतलब उस पर आपको बहुत सारे प्रश्न पूछे होंगे ग्रामर के, तो मैं उसमें से जो इम्पोर्टेंट क्वेश्चन है जो आपके बोर्ड परीक्षा में, इस बोर्ड परीक्षा में 2026 के बोर्ड परीक्षा में आ सकते हैं, उस पर वो मैं बताने वाला हूँ. तो क्या करें, वो वीडियो ध्यान से देखिए. मतलब मैं पूरा, मतलब कौन सा पैसेज आया तो कैसा उत्तर लिखना है, ये सब उस पेपर डिस्कशन करते समय मैं आपको बताने वाला हूँ. और पेपर कैसे हमको सॉल्व करना है, पेपर टाइम मैनेजमेंट कैसे करें पेपर का, ये सब मैं आपको उस वीडियो में बताने वाला हूँ. उस वीडियो में मैंने सब कुछ क्लियर किया है कि पेपर छुड़ाते समय, मतलब सॉल्व करते समय कौन सी गलतियाँ हमको नहीं करनी चाहिए. ओके, कुछ महत्वपूर्ण टिप्स दिए हैं मार्क बूस्ट करने के लिए. और क्या बोल सकते हैं हम, हाँ, महत्वपूर्ण जो व्याकरण विभाग है उस पर मैंने चर्चा की है. मतलब व्याकरण के जो सभी प्रकार है, काल वगैरह सब पर मैंने सब पर मैं चर्चा करूँगा. ठीक है, तो वो वीडियो देखिए. मैं वहाँ पे पेपर डिस्कशन करने वाला हूँ. पेपर लिखते समय कौन सी गलतियाँ नहीं करनी चाहिए, पेपर कैसे लिखते हैं, हमारा जो प्रश्न का उत्तर है
वो बहुत अच्छा कैसे लिखना और ज़्यादा अच्छा कैसे होगा, ये मैं सब उसमें बताने वाला हूँ। तो वो वीडियो बहुत बढ़िया होने वाली है, ठीक है। तो उस वीडियो के अंत तक बने रहें, जब मैं वो डालूँगा तब, ठीक आहे. और हमारे चॅनल को सबस्क्राईब कीजिए. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रश्नपत्रिका यावर मी चर्चा करणार आहे. तो व्हिडिओ खूप वेगळा होणार आहे आणि चांगला होणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. मी लवकरच तो व्हिडिओ घेऊन येईल, उद्यालाच घेऊन येईल, ठीक आहे. कारण परवा तुमचा पेपर आहे, सो मी तो व्हिडिओ उद्यालाच घेऊन येतो, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.